माझी अडचण ऐकायची आहे तुला? माझी अडचण ही आहे की तुझ्यासोबत जर पबमध्ये यायचं असेल तर मग ते शॉर्ट्स घाला, मग वन पीस घाला, मग ते हाय हिल सँडल्स घाला आणि तो सगळा लवाजमा घेऊन तुझ्यासोबत पबमध्ये या, तुझ्यासमोर नाचताना मी अनकम्फर्टेबल, मी ज्या कपड्यामध्ये कम्फर्टेबल ते घालून जर का मी पबमध्ये आले तर तू ऑकवर्ड, कारण असे कपडे घालून पबमध्ये कोणीच जात नाही. आणि एवढीच जर मला नाचायची हौस असेल तर मी नवरात्रात नाचेन, गणपतीत नाचेन, नाहीतर माझ्या मैत्रिणीच्या लग्नात नाचेन, पण माझ्या कम्फर्ट झोन नुसार. तुला तिकडे बोलवलं तर तुला नाही यायचं, कारण तुला ते डाऊन मार्केट वाटतं. तेच रात्रभर मित्रमैत्रिणींसोबत दारू पीत हिंडायला ते चालतं. मी नाहीये तुझ्या मित्रमैत्रिणींसारखी, मी नाही हिंडू शकत रात्रभर बाहेर. माझे आई वडील असतात घरी, मुळात ते माझ्यासाठी जेवणासाठी वाट पाहत असतात आणि आम्हाला जेवता जेवता सिरियल पाहायची असते. काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बॉयफ्रेंड्सचा? एकतर प्रेमाच्या नावाखाली तुम्ही गर्दीत खांद्यावरती हात टाकणार आणि तेच जर का आम्ही तुमच्या मित्रासमोर तुमचा हात पकडला तर तुमच्यातला झाकीर खान जागा होणार आणि तुमचा सतलौंडा बनणार. कधी फोन केला तर आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, तेच आय लव्ह यू टू बोलायला तुमची फाटते. मी ऑफिसमध्ये नाही, मी मित्रांसोबत आहे, नाही माझ्यासोबत कोणीतरी आहे का? आणि तेच जर का एखाद्या मित्राने 90 पाजली तर तुमचे सगळे तुमच्यातला मित्रता जागा होणार आणि सगळीकडे तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सगळीकडे दोस्ती यारीचे स्टेटस टाकणार. काय टाकलं होतंस परवा काय टाकलं होतंस? आपली दोस्ती फुल टाइम मस्ती. आणि ही जेव्हा मस्ती उतरते, दारू उतरते, पैसे संपतात, तेव्हा तुमच्या बॉयफ्रेंड्सला आठवते कोण? गर्लफ्रेंड. मग पबडी कशी आहेस, जानू कशी आहेस, शोना कशी आहेस, काय करतेस? तुम्हाला काय वाटतं असं गुलू बोललो की आम्ही पागळतो म्हणजे आम्ही येडे? जेवढे आम्ही येडे दिसतो ना तेवढे आम्ही येडे नाही होत. बाकी मुलींना विचार काय नखरे आहेत त्यांचे. मला सीसीडी पाहिजे, मला बरिस्टा पाहिजे, मला स्टारबक्स पाहिजे, मला मल्टीप्लेक्स पाहिजे, मला पिझ्झा पाहिजे, मला बर्गर पाहिजे. आणि मराठी मुलींना काय हवं असतं? काय हवं असतं? एक प्रेमाचा फोन कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह. धन्यवाद.